मुंबईतल्या भाभा अणु संशोधन केंद्रामध्ये ब्लॅकआउट करण्यात आलं। बीआरसी मध्ये संरक्षण दलाकडून मॉक ड्रिल घेण्यात आलेलं आहे। आपत्कालीन स्थितीमध्ये स्वतःचा बचाव करण्याचं प्रशिक्षण यावेळेला देण्यात आलं। इकडे पंजाबच्या अमृतसर शहरामध्ये पूर्ण ब्लॅकआउट घेण्यात आलं। मॉक ड्रिल राबवल्यानंतर रात्री 10:30 वाजता ब्लॅकआउट घेण्यात आलं। केंद्राने जारी केलेल्या सूचनांची प्रत्येक राज्यामध्ये अंमलबजावणी सुरू आहे। अमृतसर शहरामध्ये रात्री 10:30 ते 11 पर्यंत ब्लॅकआउट असणार आहे। निर्देशानुसार केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक राज्यामध्ये आज संध्याकाळी 4 वाजता मॉकड्रिल पार पडलेलं होतं आणि आता बहुतांश राज्यामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये ब्लॅकआउट जो आहे तो पार पडतो आहे। ब्लॅकआउट आता पंजाबच्या अमृतसर शहरातली दृश्य आपण पाहतोय। संपूर्ण परिसर जो आहे तो अमृतसर शहरातला ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। बहुतांश लाईट्स आहेत ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत। मोजक्या काही रस्त्यावरच्या अपवादात्मक गाड्या जर वगळल्या तर संपूर्ण शहरातला हा अगदी दूरपर्यंतचा जो काही परिसर आहे तो पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। हवाई हल्ला झाल्यानंतर कशा पद्धतीने त्या हल्ल्यापासून वाचता येईल आणि नागरिकांचं संरक्षण कशा पद्धतीने करता येईल यासाठी काही उपाययोजना आणि गाईडलाईन्स निश्चित करण्यात आलेल्या होत्या आणि त्यानुसार केंद्र सरकारने जारी केलेल्या निर्देशानुसार आता हा जो ब्लॅकआउट आहे तो प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये पार पडताना पाहायला मिळतो आहे आणि त्याच पद्धतीने पंजाबच्या अमृतसर शहरामध्ये सुद्धा ही रात्री 10:30 वाजताची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। 10:30 ते 11च्या दरम्यानचा हा ब्लॅकआउट जो आहे तो अमृतसर शहराच्या वतीने जारी करण्यात आलेला होता। इथल्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेला होता आणि आता हा ब्लॅकआउट जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे। कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, अमृतसर, पंजाब।